लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्याचे जे रूट्स असतात त्याचं नेचर कसं असतं ते बघितलंय आणि रिलेशन बिटवीन रूट्स आणि कोएफिशियंट्स हे आर्टिकल बघितले. आता नेचर नेचर ऑफ द रूट म्हणजे काय, तर जे रूट्स येतात क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे आपण बघितले क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोनच रूट असतात आणि हे जे दोन रूट्स असतात ते तर रिअल असतात किंवा नॉन रिअल असतात, सेम असतात किंवा डिस्टिंक्ट असतात. तर असं नेचर नेचर म्हणजे काय, तर रूट्स जे येतात ते रूट्स इक्वल आहेत किंवा अनइक्वल आहेत आणि रिअल आहेत किंवा नॉन रिअल आहेत असं आयडेंटिफाय करणं. आणि ते आयडेंटिफाय कुठून करतो आपण, तर तो डिस्क्रिमिनंट जो आहे बी स्क्वेअर मायनस 4ac त्याच्यावरूनच. तो झिरो आला तर रिपीटेड रूट असतात आणि रिअल असतात, पॉझिटिव्ह झाला तर डिस्टिंक्ट आणि रिअल असतात, आणि जर निगेटिव्हच झाला डिस्क्रिमिनंट तर जे रूट असतात ते अनरिअल असतात, रिअल रूट नसतात त्याला. ठीक आहे. आणि नेक्स्ट जे आर्टिकल होतं रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंट्सची. जे कोएफिशियंट्स येतात एबीसी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे कोएफिशियंट्स आहेत एबीसी त्यांचं आणि रूट्सचं जे रिलेशन आहे, आणि ते रिलेशन काय आहे, सम ऑफ द रूट्स ए प्लस बी. जर दोन रूट्स असतील ए आणि बी किंवा मग अल्फा आणि बीटा हे जर दोन रूट असतील तर अल्फा प्लस बीटा हे जे सम ऑफ द रूट्स आहे ते सम ऑफ द रूट असतं मायनस बी बाय ए. ठीक आहे, मायनस बी बाय ए. आणि प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा काय असतो, तर दिस इज सिम्पली सी बाय ए असं रिलेशन आहे. तर हे जे दोन आर्टिकल्स आहेत ते दोन आर्टिकल आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. आता ह्या दोन आर्टिकलचा यूज करून नेक्स्ट जो काय आपला प्रॅक्टिस सेट आहे 2.5 त्याच्यामधले आपण आज एक्झाम्पल कम्प्लीट करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट जो आहे 2.5 तो कम्प्लीट करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपलं फर्स्ट एक्झाम्पल असेल, काय करायचं आहे आपल्याला, रूट्स ऑफ द इक्वेशन त्याचं आणि कोएफिशियंटचं रिलेशन आणि नेचर ऑफ द रूट्स. ठीक आहे, या दोन आर्टिकलवरती डिपेंड आहे. तर फर्स्ट जो काय एक्झाम्पल आहे आजच्या लेक्चरमधला त्याच्यामध्ये असं विचारलंय पहा, पहिला क्वेश्चन, फाइंड द डिस्क्रिमिनंट. सिम्पली पहिल्या क्वेश्चन मध्ये तर जास्त काही नाही, फाइंड द डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा, आपण त्याला सिम्बॉलने डिनोट करतो आणि याचा फॉर्म्युला आहे सिम्पली बी स्क्वेअर मायनस 4ac. सिम्पली म्हणजे तुम्हाला फाइंड डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac आणि ह्या डेल्टाला आपण डिस्क्रिमिनंट म्हणूया. ठीक आहे. खाली काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि आपल्याला त्याचे डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचे म्हणजेच डेल्टा फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल 2y स्क्वेअर minus 5y plus 10 equals to 0. This is first quadratic equation. And second, square root into x square plus 4x plus 2 root 2 equals to 0. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल. आणि आपल्याला काय करायचंय, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचे. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा, आपण त्याला सिम्बॉलने डेल्टाने डिनोट करतो आणि डेल्टा हा फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस 4ac. तर सिम्पली तुम्हाला ह्या दोन्ही पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय करायचंय, बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करायचंय, डेल्टा फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. तर बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करायला एबीसी काय आहेत ते लागणार आहे. तर फर्स्ट जे काय आहे हे, आणि दिस इज सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण पहिलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचा डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करू. तर फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इक्वल्स टू 0. ठीक. आता डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायला फर्स्ट डिस्क्रिमिनंट असा आहे बघा, डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac असा आहे डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला. तर त्यामध्ये बी आहे, ए आहे, सी आहे, म्हणजे ए बी सी काय आहेत ते आपल्याला बघावं लागेल इथून. आणि ए काय असतो, तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 चा स्टँडर्ड फॉर्म मधून एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए असतो. आता जर बघितलं मी तर ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0. तर हे मला कॉन्स्टंट इथून लगेच भेटतात. ए जर ऍक्च्युली वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे दॅट इज 2. बी काय असतो, तर वायचा कोएफिशियंट असतो आणि दॅट इज -5. आणि सी काय असतो, जो रिमेनिंग कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट कोएफिशियंट दॅट इज 10. ठीक आहे. सो ए बी सी
y square coefficient is a a, y coefficient is a b, and remaining the constant is that is c. So a, b, c are this. Now delta equals to b square minus 4ac equals to, आता मला डेल्टा डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करतो. आता पहा b स्क्वेअर आहे आणि b इज अ -5, सो -5 स्क्वेअर. ठीक आहे. देन -4 इंटू ac, a इज अ 2 आणि c इज अ 10. ठीक आहे. ac b स्क्वेअर -5 चा स्क्वेअर मायनस 4ac, 4ac, a इज अ 2, c इज अ 10. ठीक आहे. आता आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचे. -5 चा स्क्वेअर केला तर तो 25 येतोय. तो 5 चा स्क्वेअर पण 25 चा असतोय. देन मायनस, आता हे तिन्हीचा प्रोडक्ट करायचा आहे. 4 इंटू 2 इज 8 आणि 8 इंटू 10 इज 80. ठीक आहे. 8. आता 25 मायनस 80. आता निगेटिव्ह तर येणार आहे. छोटा नंबर आहे त्यामधून मोठा नंबर तुम्ही सबट्रॅक्ट करता येतं किंवा आन्सर तर निगेटिव्ह मध्ये राहणारच आहे. अशा केसमध्ये सिम्पली मोठ्या नंबर मधूनच छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. आन्सर निगेटिव्ह येणार आहे त्यामुळे. ठीक आहे. 80 मधूनच 25 सबट्रॅक्ट करायचं आहे आणि दिस इज 55. सो डिस्क्रिमिनंट जो डेल्टा आहे तो निगेटिव्ह ऑफ 55 आलाय, -55. हा, याच्यावरून नेचर जरी सांगायचं असलं तर निगेटिव्ह आलाय, जे काही रूट्स असणार आहेत ते अनरिअल असणार. रिअल रूट ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला नसणार आहे, कारण डिस्क्रिमिनंट जो आलाय तो निगेटिव्ह आलाय आणि नेचर ऑफ द रूट्स मध्ये आपण बघितलंय डिस्क्रिमिनंट जर निगेटिव्ह आला तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिअल रूट नसतात. ठीक आहे. हा, पण त्याला पुढे जाऊन कॉम्प्लेक्स रूट असतातच येतं, पण आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा होता. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा होता, पण डिस्क्रिमिनंट वरून नेचर पण सांगता येते. त्यामुळं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असणार आहेत त्याचं नेचर कसं असणार आहे, दॅट रूट्स आर नॉट रिअल. ठीक आहे, किंवा अनरिअल म्हणतात त्याला. नेक्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते असं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 रूट 2 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पण डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा आहे आणि डिस्क्रिमिनंट साठी सिम्पली अगोदर एबीसी. आता एबीसी म्हणजे एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असतो त्याला आपण ए म्हणतो. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट त्याला आपण ए म्हणतो. एक्सचा जो कोएफिशियंट असतो त्याला आपण बी म्हणतो. तर देअरफॉर बी इक्वल्स टू 4 आणि जो रिमेनिंग कॉन्स्टंट असतो त्याला आपण सी म्हणतो. ठीक आहे. तर ए, बी आणि सी. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए, देअरफॉर ए इक्वल्स टू रूट 2. एक्सचा कोएफिशियंट 4, देअरफॉर बी इक्वल्स टू 4 आणि रिमेनिंग कॉन्स्टंट इज सी, देअरफॉर सी इक्वल्स टू 2 रूट 2. आता डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर काय आहे तर 4 चा स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 4 इंटू a इंटू सी. a इज धिस, c इज धिस, सो a इक्वल्स टू रूट 2 आणि c इज 2 रूट 2. नाउ इक्वल्स टू 4 स्क्वेअर इज 16, 4 स्क्वेअर इज 16 मायनस. आता काय करायचं आहे, ह्या चार नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. 4 रूट 2 2 रूट 2 चार नंबरचा प्रोडक्ट. आता पहा, रूट 2 आणि रूट 2 यांचा प्रोडक्ट रूट 2 स्क्वेअर ऑफ रूट 2 असं होईल. रूट 2 इंटू रूट 2 स्क्वेअर ऑफ रूट 2 आणि स्क्वेअर ऑफ रूट 2 इज सिम्पली 2. तर ह्या दोन्हीचा प्रोडक्ट होणार आहे 2. 2 इंटू 2 इंटू 4 सिम्पली एवढंच करायचं आहे म्हणून. ठीक आहे. त्या दोन्हीचा प्रोडक्ट होणार आहे 2. 2 इंटू 2 इज 4 आणि 4 इंटू 4 इज 16. सो 16 मायनस 16 इज 0. ठीक आहे. सो डिस्क्रिमिनंट इज 0 आणि ह्या डिस्क्रिमिनंटवरून आपण नेचर पण सांगू शकतो. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट येणार आहेत ते रूट कसे असणार आहेत, रिअल अँड इक्वल. कारण डिस्क्रिमिनंट 0 झालाय त्यामुळे रूट्स जे येणार आहेत ते कसे असणार आहेत, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल असणार आहेत आणि मोर ओव्हर इक्वल असणार आहेत. आणि इक्वल म्हणजे एकच रूट 2 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे जर रूट 2 आला तर दुसरा रूट पण 2, 4 आला तर दुसरा रूट पण 4, ह्या टाइप मध्ये. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट जे काय आहे ते बघणार आहे. नेक्स्ट मध्ये नेचर आयडेंटिफाय करायचं. ह्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आपण आयडेंटिफाय केलंय, फक्त डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे, फाइंड द नेचर ऑफ रूट्स.
सेकंड क्वेश्चन, फाइंड खाली काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असते आणि आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर लागतंय. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल 2y² मायनस 7y प्लस 2 इक्वल्स टू 0 आणि सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे m² प्लस 2m प्लस y. ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, नेचर फाइंड आउट करायचंय. नेचर कसं असतं आयडेंटिफाय करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत, त्याचे रूट्स फाइंड आउट नाही करायचे. ठीक आहे. तर काय फाइंड आउट करायचंय, त्याचे रूट्स आहेत, त्या रूट्सचं नेचर. आणि नेचर पण कुठून भेटणार आहे आपल्याला, डिस्क्रिमिनंट वरूनच नेचर भेटणार आहे. डिस्क्रिमिनंट तर फाइंड आउट करायचाच आहे आणि त्या डिस्क्रिमिनंट वरून नेचर. आणि नेचर म्हणजे रूट रिअल आहेत, नॉट रिअल आहेत, इक्वल आहेत किंवा नॉट इक्वल आहेत, एवढंच फक्त. ठीक आहे. तर नेचर कसं आपण आयडेंटिफाय करतो, फ्रॉम द डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येते, त्याच्यावरूनच फक्त आपण नेचर फाइंड आउट करणार आहे. तर फर्स्ट हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मी इथे लिहितोय, दॅट इज 2y² मायनस 7y प्लस 2 इक्वल्स टू 0. नेचर फाइंड आउट करायचंय, पण नेचर कुठून भेटतं आपल्याला, तर डिस्क्रिमिनंट वरूनच. डिस्क्रिमिनंट वरूनच आपण नेचर डिसाइड करतोय. डिस्क्रिमिनंट जर 0 आला तर काय असतं नेचर, रूट्स आर रिअल अँड इक्वल. डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह आला तर रूट्स कसे असतात, रिअल अँड डिस्टिंक्ट. आणि डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह झाला तर रिअल रूट नसतात. हेच फक्त नेचर आहे रूट्सचं. तर नेचर आपण कशावरून ठरवतो, डिस्क्रिमिनंट वरून. आणि त्यामुळं इथं नेचर ठरवण्यासाठी डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावंच लागणार आहे. आता डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा, तर डिस्क्रिमिनंटसाठी काय लागणार, तर डिस्क्रिमिनंटसाठी एबीसीच्या व्हॅल्यूज लागतील. तर फर्स्ट थिंग आपण एबीसीच्या व्हॅल्यूज घेऊ. तर ए काय असतो, y² चा कोएफिशियंट, सो a इक्वल्स टू 2. बी काय असतो, तर y चा कोएफिशियंट, देअरफॉर b इक्वल्स टू -7. आणि c काय असतो, तर रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे लेफ्ट हँड साइडचा, दॅट इज c. सो a इक्वल्स टू 2, b इक्वल्स टू -7 आणि c इक्वल्स टू 2. ठीक आहे. y² चा कोएफिशियंट a, y चा कोएफिशियंट b आणि रिमेनिंग कॉन्स्टंट इज c, देअरफॉर a इज 2, b इक्वल्स टू -7 आणि c इक्वल्स टू 2. नेक्स्ट फाइंड आउट डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² मायनस 4ac. ठीक आहे. आता b² म्हणजे -7 चा स्क्वेअर. ठीक आहे. मायनस 4 इंटू a इंटू c. 4 इंटू a इज 2 आणि c इज ऑल्सो 2. ठीक. सो a इंटू c, 4ac आणि हा b² मायनस 4ac. आता -7 चा स्क्वेअर येणार आहे 49 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे ह्या 3 नंबरचा प्रोडक्ट. 2 इंटू 2 इज 4 आणि 4 इंटू 4 इज 16. सिम्पली आता 49 मायनस 16 अँड दॅट इज 33 आणि पॉझिटिव्ह मध्ये 33 आहे. ठीक. तर मग कसा आलाय डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह आलाय. ठीक आहे. 33 म्हणजे पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनंट जर असेल, देअरफॉर आपण रूट्सचं नेचर सांगू शकतो. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनंट म्हणजेच रूट्सचं नेचर आपण सांगू शकतोय. रूट्स आर कसे असतात, तर रिअल तर असतातच. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनंट असेल तर रूट्स कसे असतात, रिअल असतात. अँड अजून असतात डिस्टिंक्ट असतात किंवा आपण त्याला अनइक्वल हा वर्ड यूज केलेला आहे. 2 रूट जे असतात ते डिस्टिंक्ट असतात आणि रिअल असतात. रिअल अँड डिस्टिंक्ट किंवा रिअल अँड अनइक्वल, रिअल अँड अनइक्वल असे रूट्स असतात. आता नेक्स्ट सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, m² प्लस 2m प्लस y कसं सांगितलं, दिस इज 9. ठीक
ठीक आहे. वायला तर तसा पण काही मिनिंग नाही, तर जो वाय आला दॅट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट थिंग, दोन दोन व्हेरिएबल एम स्क्वेअर व्हेरिएबल 2m व्हेरिएबल आणि प्लस वाय मिनिंगलेस आहे. ठीक आहे. प्लस वाय इक्वल्स टू 0 दॅट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्यामध्ये जर रूट्स काय आहेत, नेचर काय आहे, डिस्क्रिमिनंट एव्हरीथिंग डिस्कशन सगळंच 0 आहे. जर इथं एम स्क्वेअर प्लस 2m प्लस वाय इक्वल्स टू 0 असेल तर रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन, डिस्क्रिमिनंट एव्हरीथिंग ते सगळंच मिनिंगलेस आहे. तर तो ॲक्च्युली 9 होता. तर एम स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इक्वल्स टू 0 हे आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काय करायचं आहे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचं जे रूट्स आहे त्याचं नेचर फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल, तर डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावं लागेल. आणि डिस्क्रिमिनंटसाठी काय लागते, एबीसीच्या व्हॅल्यूज. तर मी ए चे व्हॅल्यू लिहितोय. ए इज अ कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर आणि कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर इज अ 1. ठीक आहे. देन बी, बी काय असतो, कोएफिशियंट ऑफ एम आणि कोएफिशियंट ऑफ एम इज अ 2. आणि नेक्स्ट फायनली जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण सी म्हणतो, देअरफॉर सी इक्वल्स टू 9. ठीक आहे. एम स्क्वेअरचा कोएफिशियंट ए, एम चा कोएफिशियंट 2 आणि कॉन्स्टंट इज अ सी. सो ए इज अ 1, बी इज अ 2 आणि सी इज अ 9. फायनली डिस्क्रिमिनंट म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे. डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. आता ए इज अ 1 आणि सी इज अ 9. ठीक आहे. सो 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac. 2 स्क्वेअर इज अ 4 मायनस 4ac. सो 4 इंटू 1 इंटू 9. सो 4 इंटू 9 आणि 4 इंटू 9 इज 36 and therefore this is मायनस. ठीक आहे. 4 मायनस होणार आहे. 4 मधून 36 सबट्रॅक्ट करायचं, therefore this is मायनस 32. ठीक आहे. आणि एकदा हा जो डिस्क्रिमिनंट आलाय तो आला निगेटिव्ह, डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला तर मग रूट कशा असणार आहेत, नॉट रिअल. देअरफॉर रूट्स आर नॉट रिअल. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिअल रूट नाही येतं. ठीक आहे. रूट्स आर नॉट रिअल बिकॉज डिस्क्रिमिनंट इज निगेटिव्ह. इथं डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह त्यामुळे रूट्स रिअल असतात आणि मोर ओव्हर इक्वल नाही येतं, डिस्टिंक्ट रूट असणार आहे. तर ठीक आहे. हा दुसरा क्वेश्चन होता. इथं आपल्याला रूट्सचं नेचर फाइंड आउट करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेत आणि आपल्याला त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय ते फाइंड आउट करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायचे. ठीक आहे. नेक्स्ट मी एक क्वेश्चन काय तो लिहितो आणि नंतर आपण त्याचं सोल्युशन लिहितो. Third question is form the quadratic equation. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं, क्वेश्चन जर आपण रीड केला तर आपल्याला काय करायचंय, फॉर्म करायचंय. फॉर्म म्हणजे कन्स्ट्रक्ट करणं, बनवणं. काय कन्स्ट्रक्ट करायचंय, काय बनवायचंय, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला बनवायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायचंय. आणि कशावरून, फ्रॉम गिव्हन रूट्स. आता बघा पहिलं जे काय आहे फर्स्ट एक्झाम्पल, त्याच्यामध्ये हे दोन जे येतं हे दोन रूट्स येतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, असं ॲझ्युम करायचंय. 3 आणि -20. ॲझ्युम दॅट 3 आणि -20 काय आहेत, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत असं ॲझ्युम करायचं.
आणि असं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन काय असते रूट्स असतील. फॉर्म द क्वाड्रॅटिक और कन्स्ट्रक्ट द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर 3 आणि -20 असा तो क्वेश्चन आहे. आणि इथं पण हे दोन नंबर काय येतं एका कुठल्या तरी क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत असं ॲज्युम करायचं आणि ते कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे फाइंड आउट करायचंय. म्हणजे सिम्पली हे दोन नंबर कुठल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत ते फाइंड आउट करायचंय आणि इथं हे दोन नंबर कुठल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत हे फाइंड आउट करायचे. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल्स बघितले ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं होतं आणि त्याच्यावरून आपण काय करत होतो तर रूट्स फाइंड आउट करायचं होतं. फ्रॉम गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन वी फाइंड द रूट. क्वाड्रॅटिक इक्वेशन गिव्हन होतं आणि त्याच्यावरून आपण रूट्स फाइंड आउट करत होतो. इथं मात्र आपल्याला रिव्हर्स करायचंय. रूट्स अगोदरच दिले आणि आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचंय. इथं पण रूट्स अगोदरच दिले आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचंय. आता हे कशावरून भेटणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काय लागतं सिम्पली क्वाड्रॅटिक इक्वेशन तर असं असतं ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 असं असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता एक रिलेशन पण आपल्याला माहिती आहे. आता x² x आणि इथं कॉन्स्टंट आहे आपल्याला x² x तर काहीच नाहीये फक्त आपल्याला a b c एवढे जर नंबर भेटले तर लगेच क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. म्हणजे a ची व्हॅल्यू भेटली तर 1 × x², b ची व्हॅल्यू भेटली तर सपोज 2 तर 2 × x आणि c ची व्हॅल्यू भेटली 5 तर 5 इक्वल्स टू 0 लगेच क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे. सिम्पली आपल्याला a b c च्या व्हॅल्यू जर भेटल्या तर लगेचच आपल्याला काय भेटणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण a b c वरूनच आपण सिम्पली a × x² करा प्लस b × x करा प्लस c इक्वल्स टू करा 0 वी गेट द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर आपल्याला ह्या रूट्स वरून क्वाड्रॅटिक इक्वेशन लागतंय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काय लागतं तर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. त्यासाठी सिम्पली a b c हे जर मला भेटलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन लगेच भेटतंय. a भेटला तर a × x² करा, b भेटला तर b × x करा, c भेटला तर प्लस c आणि लगेच आपल्याला काय भेटणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे. आता आपण a ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 1 आहे असं ॲज्युम करा. 1 का तर 1 नसली तरी कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो x² चा कोएफिशियंट आहे तो आपल्याला 1 बनवताच येतो. ठीक आहे. जरी 1 नसेल कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल सपोज 2x² प्लस सपोज 4x आणि प्लस 8 इक्वल्स टू 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर मी बाय डिफॉल्ट ॲज्युम करू शकतो का ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो x² चा कोएफिशियंट आहे तो 1 आहे डिवाइड थ्रू आउट बाय 2. ठीक आहे. थ्रू आउट 2 ने डिवाइड करायचंय. कुठलाही x² चा कोएफिशियंट जर काही जरी असेल तर आपण त्या नंबरने थ्रू आउट जर डिवाइड केलं तर x² चा कोएफिशियंट काय 1 होणार आहे आणि ते इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन एकच असतं. ठीक आहे. जरी हे इक्वेशन आहे आणि याला मी जर 2 ने डिवाइड केलं तर x² प्लस 2x प्लस 4 इक्वल्स टू 0 ऍक्च्युली हे दोन इक्वेशन एकच आहेत. ठीक आहे. हे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येतं एकच आहेत. याचे दोन्हीचं पण नेचर दोन्हीचं पण रूट्स दोन्हीचं पण काय जे असेल ते एव्हरीथिंग असेल. ठीक आहे. हे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन ऍक्च्युली एकच आहेत. तर आपण ह्या रूट्स वरून जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण ॲज्युम करणार आहे का x² चा जो कोएफिशियंट आहे तो ऑलवेज आपण 1च ठेवणार आहे. म्हणजेच a ची व्हॅल्यू 1 ठेवणार. आपल्याला फक्त b आणि c च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आणि त्या व्हॅल्यूज आता कशा फाइंड आउट होतील. ठीक आहे. त्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट होतील तर आपण रिलेशन बघितलेलं आहे कशामध्ये तर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंट्स त्याचं जे रिलेशन आहे त्या रिलेशन वरून आपण a b c च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. पण a तर आपल्याला व्हॅल्यू आपण 1 आहे असं ॲज्युमच करणार आहे. ठीक आहे. तर पहा आता कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचंय. तर सपोज हे फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये दिलंय 3 आणि -20 हे काय येतं रूट्स येतं. तर मी तसं ॲज्युम करतो लेट अल्फा इज इक्वल्स टू 3 अँड बीटा इज इक्वल्स टू -20 हे काय तर रूट्स येतं. सपोज हे दोन नंबर काय येतं रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे. ठीक आहे. आता मला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. आणि मला रिलेशन माहिती आहे काय तर सम ऑफ द रूट
देअरफॉर दिस विल इम्प्लाय दॅट मी असं म्हणू शकतोय मला दोन इक्वेशन तर भेटणारच आहेत. पहिलं रिलेशन आहे सम ऑफ द रूट म्हणजेच अल्फा प्लस बीटा. सम ऑफ द रूट, सम ऑफ द रूट काय असतं तर सम ऑफ द रूट असतं मायनस बी अपॉन ए. हे फर्स्ट रिलेशन आहे. सम ऑफ द रूट काय असतं मायनस बी अपॉन ए. पण ह्याच्यामध्ये आपण ॲज्युमच केलंय. काय ॲज्युम केलंय का एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे ए इक्वल्स टू 1 आहे. ठीक आहे बाय डिफॉल्ट. ठीक आहे ए इक्वल्स टू 1. हा नसन ए इक्वल्स टू 1 कशावरून ठरवलं ए इक्वल्स टू 1 तर जरी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नसला तरी तो आपल्याला प्रत्येक वेळेस 1 बनवताच येतो. हे थ्रूआउट ए ने डिवाइड करायचं आहे किंवा मग मी इकडे ए ने मल्टिप्लाय करून काही का होईना एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ऑलवेज 1 आहे तसंच मी ॲज्युम करणार आहे किंवा तसं असतं पण प्रत्येक वेळेस तसं करता येतं. ठीक आहे सो अल्फा प्लस बीटा इज ॲक्च्युअली मायनस बी. ठीक आहे आणि इथं ॲज्युम काय केलं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे असं ॲज्युम केलं. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस बी होणार आहे. आणि दुसरं पण एक रिलेशन असतं प्रोडक्टचं. ठीक आहे प्रोडक्टचं रिलेशन म्हणजे प्रोडक्ट ऑफ द रूट तो काय असतो सिम्पली सी बाय ए. आणि इथं पण मी सी ची व्हॅल्यू किंवा ए ची व्हॅल्यू 1 ॲज्युम करणार आहे त्याच्यामुळं अल्फा इंटू बीटा सी होणार आहे. ठीक आहे आता मला दोन इक्वेशन भेटले इथं अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस बी आणि अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी. आणि मी याला सपोज 1 आणि 2 असे नाव देते आणि हे त्याचं रिझनिंग आहे. ठीक आहे तर आता फ्रॉम 1 पहिलं जे इक्वेशन आहे फ्रॉम 1 त्या 1 इक्वेशन वरून मला अल्फा आणि बीटा तर ऑलरेडीच माहिती आहे. ठीक आहे सो अल्फा प्लस बीटा म्हणजे 3 प्लस बीटा इज अ मायनस 20 आणि त्याच्यावरून मला भेटतंय मायनस बी. ठीक आहे फ्रॉम 1. आता 3 मध्ये मायनस 20 ॲड करायचे एकदा पॉझिटिव्ह आहे एकदा निगेटिव्ह आहे म्हणजेच सिम्पली तुम्हाला काय करायचंय 3 मायनस 20 करायचंय अँड दॅट इज इक्वल्स टू मायनस बी. ठीक आहे आणि दिस विल इम्प्लाय दॅट आता 3 मधून 20 सबट्रॅक्ट करायचे तर तो येईल मायनस 17 आणि इक्वल्स टू मायनस बी. तर मायनस 17 इक्वल्स टू मायनस बी म्हणजेच बी इक्वल्स टू 17. ठीक आहे बी इक्वल्स टू 17. तर मला भेटली बी ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू पण भेटली कारण ए ची व्हॅल्यू मी 1 ॲज्युमच केली. तर ए भेटला बी भेटला आता फक्त सी लागतोय आणि सी कुठून भेटेल तर अल्फा इंटू बीटा तर सी आहे तर सी पण भेटून जाईल. मी सी चं कॅल्क्युलेशन इथं करतोय. ठीक आहे फ्रॉम इक्वेशन 2 हे बी कुठून भेटलं मला या फर्स्ट इक्वेशन वरून. ठीक आहे आणि सी कुठून भेटणार आहे सेकंड इक्वेशन वरून. सेकंड इक्वेशन काय आहे तर अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी आहे. ठीक आहे आणि अल्फा तर मला माहिती आहे अल्फा इज 3 आणि बीटा पण माहिती आहे बीटा इज मायनस 20 आणि इक्वल्स टू सी आहे. सिम्पली तुम्हाला 3 इंटू 20 करायचं आहे निगेटिव्ह साईन सोबत राहणार आहे दॅट इज सी इक्वल्स टू मायनस 60 इक्वल्स टू सी. देअरफॉर सी ची पण व्हॅल्यू भेटली अँड दॅट व्हॅल्यू इज मायनस 60. आणि आता डायरेक्ट मी क्वाड्रॅटिक इक्वेशन मला भेटू शकते. ए ची व्हॅल्यू भेटली बी ची व्हॅल्यू भेटली सी ची व्हॅल्यू भेटली ए ची व्हॅल्यू मी ॲज्युम केली दॅट इज 1 बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 17 फ्रॉम रिलेशन समचं रिलेशन आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली फ्रॉम रिलेशन अल्फा इंटू बीटा जो प्रोडक्टचं रिलेशन येतो. तर सगळ्याच व्हॅल्यू मला भेटल्यात ए बी सी आणि देअरफॉर जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट्स आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे तर एक्स स्क्वेअर ए इंटू एक्स स्क्वेअर ए ची व्हॅल्यू 1 आहे प्लस बी एक्स आणि बी एक्स म्हणजे 17x आणि प्लस सी इक्वल्स टू 0 आणि सी ची व्हॅल्यू मायनस 16 आहे मायनस 16 इक्वल्स टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 आणि ए ची 1 आहे सो 1x स्क्वेअर प्लस बी एक्स म्हणजे 17x प्लस सी इक्वल्स टू 0 सी ची व्हॅल्यू 60 आहे. तर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे हे 3 आणि मायनस 20 काय येतं रूट्स आहेत. देअरफॉर तुम्ही असं म्हणू शकता देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे तुम्हाला पाहिजे ते रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आहे जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं होतं कन्स्ट्रक्ट करायचं होतं. ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट्स आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे आता आपण नेक्स्ट जे काय लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन आहे तो कम्प्लीट करूया. इथं पण तेच करायचं आहे रूट्स फाइंड आउट करायचे इथं रूट्स ऑलरेडी गिवन इथं. 3 + 2 = 6 + 2 = 12 + 2 = 16 + 2 = 24 + 2 = 24 + 2 = 36 + 2 = 48 + 2 = 52 + 2 = 54 + 2 = 56 + 2 = 58 + 2 = 64 + 2 = 66 + 2 = 67 + 2 = 71 + 2 = 73 + 2 = 74 + 2 = 75 + 2 = 80 + 2 = 100 + 2 = 240 + 2 = 260 + 2 = 280 + 2 = 320 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360 + 2 = 360
इक्वेशन फॉर्म करायचे, इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायचे. रूट्स ऑलरेडी गिव्हन आहे आणि हे रूट्स येतं, म्हणजे दोन रूट्स येतं. लेट अल्फा इक्वल्स टू 2 मायनस रूट 5 and beta equals to 2 plus root 5 are roots of quadratic equation. Suppose हे दोन नंबर काय येतं, रूट्स येतं ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. पहिलं रिलेशन आहे, मी फर्स्ट रिलेशन लिहितोय अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू, म्हणजे सम हे काय असतं, अल्फा प्लस बीटा ॲक्च्युली मायनस बी अपॉन ए असते, म्हणजेच मायनस बी. तर मी लिहित नाहीये, ए ची व्हॅल्यू मी 1 ॲझ्युम केली आहे. आणि दुसरं जे रिलेशन असतं त्याला मी 1 नाव देतोय. दुसरं जे रिलेशन असतं ते प्रोडक्टचं रिलेशन असतं, म्हणजे अल्फा इंटू बीटा, आणि तो असतो ॲक्च्युली सी बाय ए. ठीक आहे, पण मी इथं पण सी ची व्हॅल्यू 1 ॲझ्युम केली आहे, त्यामुळं सिम्पली सी, आणि सपोज दिस इज सेकंड इक्वेशन. ठीक आहे, हे दोन रिलेशन ऑलवेज ट्रू असतात. अल्फा प्लस बीटा इज ॲक्च्युली मायनस बी बाय ए, पण मी इथं ए ची व्हॅल्यू 1, जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रेटिक इक्वेशन जे मला फॉर्म करायचं त्याचा कोएफिशियंट 1 आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असं मी ॲझ्युम केलंय, आणि अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी. ठीक आहे, ॲक्च्युली सी बाय ए असतो, ए 1 घेतलाय मी. फ्रॉम 1 पहिल्या इक्वेशन वरून काय भेटेल मला, अल्फा आणि बीटा दोन्ही पण माहिती येतं. अल्फा हा आहे, बीटा हा आहे, तर 2 मायनस रूट 5 दिस, आणि प्लस 2 प्लस रूट 5, याला ते इक्वल्स टू मी मायनस बी म्हटलंय. दिस विल इम्प्लाय दॅट. आता या दोन्हीचे ॲडिशन काय होणार आहे, सिम्पली ॲडिशन आहे. 2 मायनस रूट 2 प्लस 2 प्लस दिस इज रूट 5, दिस इज रूट 5, 2 मायनस रूट 5. आता जर बघितलं तर 2 मायनस रूट 5 आणि प्लस करायचं आहे 2 प्लस रूट 5, हा मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 कॅन्सल होणार आहे. सिम्पली ह्या दोन्हीची ॲडिशन होणार आहे, आणि दिस ॲडिशन इज अ 4. ठीक आहे, मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 या दोन्हीची ॲडिशन करून दॅट ॲडिशन इज अ 0. सो ॲक्च्युली 4 प्लस 0 इज मायनस बी, म्हणजेच बी इक्वल्स टू 4, नॉट मायनस 4 इक्वल्स टू बी, म्हणजेच बी इक्वल्स टू मायनस 4. ठीक आहे, 4 इक्वल्स टू मायनस बी, म्हणजेच बी इक्वल्स टू मायनस 4. ठीक आहे, फ्रॉम 2, but 2 म्हणजे अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी आहे. अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी आहे, पण अल्फा काय आहे, तर अल्फा इज अ 2 मायनस रूट 5, आणि बीटा काय आहे, तर 2 प्लस रूट 5, आणि दिस इज इक्वल्स टू सी असे. फक्त आता मला याचं प्रोडक्ट करायचं आहे. प्रोडक्ट करताना मी काय करणार आहे, ह्या 2 ने पूर्ण ह्या नंबरला मल्टिप्लाय करणार आहे. तर 2 इंटू 2 इज अ 4, आणि 2 इंटू रूट 5 इज अ 2 रूट 5. ठीक आहे, मला ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट करायचा आहे, आणि दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कसा होणार, याच्यातला पहिला नंबर त्यांनी ह्या दोन्हीला मी मल्टिप्लाय करणार. तर 2 इंटू 2 4, आणि 2 इंटू रूट 5 इज 2 रूट 5. आता काय करणार, ह्याने दोन्हीला मल्टिप्लाय करणार. तर स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन पण निगेटिव्ह साईन सोबत -2 रूट 5. ठीक आहे, मायनस रूट 5 आणि 2 म्हणजेच -2 रूट 5, आणि फायनली रूट 5 आणि रूट 5 यांचं प्रोडक्ट पण निगेटिव्ह साईन सोबत राहणार आहे. तर रूट 5 इंटू रूट 5 दॅट इज स्क्वेअर ऑफ रूट 5, आणि स्क्वेअर ऑफ रूट 5 इज सिम्पली 5 इक्वल्स टू सी राईट हँड साईडला. ठीक आहे, रूट 5 तर 5 होणार आहे, पण निगेटिव्ह साईन सोबत राहणार आहे. ठीक आहे, आता हा प्लस 2 रूट 5 आहे, आणि हा मायनस 2 रूट 5 आहे, दोन्ही 0 होऊन जाते. सिम्पली हा राहणार आहे 4 मायनस 5 इक्वल्स टू सी. 4 हे दोन्ही कॅन्सल होते, -5, 4 मायनस 5 एवढंच राहील, आणि 4 मायनस 5 म्हणजेच -1 इक्वल्स टू सी. ठीक आहे, तर सी ची व्हॅल्यू येणार आहे -1, बी ची व्हॅल्यू येणार आहे -4, आणि ए ची व्हॅल्यू तर मी 1 ॲझ्युम केली. देअरफॉर जे काही मला क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं ते माझं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर ax स्क्वेअर म्हणजेच 1 इंटू एक्स स्क्वेअर, a ची व्हॅल्यू मी 1 ॲझ्युम केली.
प्लस बी एक्स आणि बीची व्हॅल्यू मायनस 4 म्हणजे मायनस 4x प्लस सी आणि सीची व्हॅल्यू मायनस 1 आणि इक्वल्स टू 0. तर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इक्वल्स टू 0, हे जे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे हे दोन नंबर काय आहेत रूट्स आहेत. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये थर्ड क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट गिवन होते आपल्याला, त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन लागतंय. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी काय लागतंय, तर सिम्पली एबीसीच्या व्हॅल्यू, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्मच आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायचंय, त्यासाठी सिम्पली काय लागणार आहे, तर ए बी सीच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, ए बी सीच्या व्हॅल्यूज. मग एबीसीच्या व्हॅल्यूमध्ये ए ची व्हॅल्यू मी प्रत्येक वेळेस 1 ॲज्युम केली आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस 1, कारण जरी 1 नसेल, का तशी 1 ॲज्युम केली आहे, जरी 1 नसेल तर कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण ऑलवेज 1 बनवूच शकतो इथं. ठीक आहे, त्यामुळे तो 1 आहे असंच ॲज्युम केलं आहे. ठीक आहे. आता दुसरे जे बी सी लागते फक्त ते बी सी समचा जो रूल रिलेशन आहे आणि प्रोडक्टचं जे रिलेशन आहे त्याच्यावरूनच ए प्लस बी ॲक्च्युली बी मायनस बी बाय ए असतं. तर ए ची व्हॅल्यू 1 घेतली, त्यामुळे ए अल्फा प्लस बीटा, तर मायनस बी आणि अल्फा इंटू बीटा इज सी. ह्याच दोन रिलेशनवरून तुम्हाला बी सीच्या व्हॅल्यू भेटतात आणि सिम्पली ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 याच्यामध्ये पुट करून द्या. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटून जाईल. आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.